हनुमंतांना नमस्कार करून इथे आलेले सर्व अतिथी मंडळी आणि गावकरी मंडळी यांना नमस्कार करून आपण या प्रवचनाला सुरुवात करीत आहोत. पृथ्वीगाला सुद्धा आयुष्य होतं 17,28,000 अशा ठेवायचं. या पृथ्वीगाला 17,28,000 याचं आयुष्य होतं. त्या आयुष्यामध्ये त्या पृथ्वीगामध्ये कोणी कोणी भक्ती केली त्यावेळेला रुक्मिणी आणि 3 देवांचं एक असे संभाषण झालं की या युगामध्ये या पृथ्वी तलावर अनुशासी कोण आहे. अनुष्य सत्व किती मोठं असेल त्यावेळेला सत्वहरण करण्यासाठी तिथे 3 देवांना जावं लागलं. तर त्यांच्या पत्नी सांगितले की जी सत्व एवढी मोठी सत्वगुणाची अनुष्य कोण आहे या पृथ्वीवर. त्यावेळेला 3 देव आपल्या साध्या वेशामध्ये तिच्या घरी गेले. ती गोष्ट सर्वांना माहिती असेल आपल्याला, परंतु या प्रवचनामध्ये त्याचा भाग आम्हाला सांगायला पाहिजे. त्यांच्या घरी गेल्यानंतर तिथं सत्व हरण करण्यासाठी त्यांनी काय मागणी केली असेल की त्यांना अशा वस्तू दिली तिला की भाड्याचे दगड अशा वस्तू दिल्या याने तुला जेवण बनवायचं आहे. नाही पाणी घेताना नाही काही घेताना अन्न शिजवायचं आहे. तरी तिने तिच्या पतीचं ध्यान करून ती बोलली मी बनवते. जेवण झाल्यानंतर वाढवण्यासाठी ते गेली त्यावेळेला काय सांगितलं माई बघा ती माई आहेत मला तिने माई आहेत मारलं. कोणी देवांनी माई आम्हाला जेवण वाढवताना विवस्त्र नग्नावस्था वाढवलं पाहिजे. कारण काय तिचं सत्व हरण करण्यासाठी देवांनी ते सांगितलं बाबा असं करावं लागेल म्हणून. त्यावेळेला तिने ऋषीची प्रार्थना केली की स्वामी हे माझ्या घरी जे आलेले आहेत अतिथी त्यांना नग्न करून जेवण वाढवायचं आहे. ते असे कोण आहेत. त्यावेळेला ऋषी बोलले घाबरू नकोस ते आपले देव
देव आलेले आहेत त्यांची इच्छा आपल्याला पूर्ण करावी. ज्या वेळेला तू जीवन वाढवशील ना त्याच वेळेला काय होईल ते तुझ्या समोर होणार आहे. त्यावेळेला काय झालं असेल आपल्याला माहिती आहे. देवांची लहान बाळ झाली आणि बाळ झाल्यानंतर त्यावेळेला जे आले रजोगुण सत्वगुण जे होते तमोगुण 3 गुण होते ते ज्या वेळेला आले त्यावेळेला ऋषीमुनी बोलले की बाळ कोण. त्यावेळेला देवाने सांगितलं की बाळ आहे की ब्रह्म विष्णू महेश. त्यावेळेला त्या तिन्ही त्यांच्या पत्नी त्यांच्या घरी आली अनुसयेच्या आणि काय सांगितलं असेल अनुसये हे काय केलं. तिचे इतकं तिचे होतं सत्व होतं की चंद्र सूर्य वारा पाणी तिच्या समोर नमून द्यायचे. त्यावेळेला देवाने बघितलं खरोखर सत्व असेल सत्य असेल की अनुसया सती अनुसया पाले होऊन त्यावेळेला देवाने जर सांगितलं की आता तुला काय पाहिजे बोल. त्यावेळेला त्या देवाने सांगितलं की ज्या वेळेला कलियुग येईल कलियुग लक्षात ठेवायचं. ज्या वेळेला कलियुग येईल त्यावेळेला आमचं अधिष्ठान पाहिजे दत्त एकमुखी दत्त माहिती मला एकमुखी दत्त एक पहिले युगाचे सत्ययुगाचे आहेत. ज्यावेळेस सत्ययुग चालू झालं त्या युगाचे आहेत ते. त्यावेळेला त्याला पाचन आता केलं कलियुगामध्ये केलं. बघा मध्ये सद्गुरू नव्हतेच मध्ये दत्तात्रय नव्हतेच. ज्या वेळेला कलियुग त्यावेळेला त्याला पाचारण केलं. यांची अशी भक्ती अनुष्याची एवढी मोठी भक्ती तशी तुमची चांगणाची होती. मग चांगण्याची गोष्ट माहिती असेलच प्रश्न नाही तरी पण सांगतो थोड्या वेळ. ज्या वेळेला चांगण्याने भक्ती केली त्यावेळेला शंकराची पत्नी काय बोलली कोण चांगणा. देव बोलले माझी भक्ती आहे माझा भक्त आहे. तुझी भक्ती आहे ना का सत्वहरण करा. बघा देव सुट्टी आहे त्यावेळेला असे करायचे सत्वहरण करायचे त्यामुळे तो पास होईल ना खरा भक्त. त्यावेळेला शंकराने रूप बदलून गेला अलग निरंजन अलग निरंजन. त्यावेळेला तिच्या घरी गेला अलग निरंजन. रस्त्यावर जात असताना सर्वांचं ते भिक्षा घेत होते पण चांगलं ते भिक्षा घेतली नाही. कारण काय चांगलं बोलली माझी भिक्षा का घेत नाही तुम्ही काय मी असं वाईट केलेलं आहे. तिला बोलली तू मी कुठे आहेस तू कोण आहेस मी कुठे आहे तुझं मी भिक्षा घेणार नाही. तेव्हा मी काय पाप केले असं की मी कुठे आहे. त्यावेळेला बघा तिचे सत्व हरण करण्यासाठी आलेला शंकर महादेव त्यांनी सांगितलं सांगूना हे फळ घे हा तुला पुत्र होईल. सांगोनाने फळ खाल्लं तिला मुलगा झाला. ज्या वेळेला नाव ठेवशील त्यावेळेला मला बोलू नका. आणि तो मुलगा मोठा झाला त्यावेळेला पुन्हा अलग निरंजन बघा परत तो आला त्यांच्याकडे. आल्यानंतर काय झालं असेल महाराजांनी दिलेली वस्तू त्याच्यात तुम्हाला मुलगा झाला. आता मला सांगितलं आता माझ्याकडे भोजनच करा. ते बोले मी भोजन करणार पण कसं करणार तुम्ही सांगा कुठल्या पद्धतीचं भोजन करून कुठलं काय पक्वाने कुठले देऊ. चांगुना हे पक्वाने मला नको आहे मला नरमाच पाहिजे. काय सांगितलं मला नरमाच पाहिजे. चांगलं नरमास देवा नरमास कुठून आणू मी सांगतो तुला तिकडे चांगुना इकडे चांगुना बिचारा आले
तुझा मुलगा कुठे आहे? बोलो. मुलगा बोला. मुलगा बोलवलं की नाही? चिलिया. चिलिया आला जवळ. सांगू ना, ह्याचा मला नमाज पाहिजे. तर मला सांगा तुम्ही, आई देत ना नमाज? तू ह्याचा नमाज देत नसेल तर जातो इकडून. थांबा महाराज, थांबा. मुस्लिम थांबा, तुम्ही जाऊ नका. पण काय करू? जाऊन देवाची धावा केली, आतमध्ये विचारला, देवा मी काय करू? माझा एकच मुलगा आहे आणि नरमान देवाला ते माझ्या मुलाला मारायचं कायची कामा नाही. शेवटी नाहीला झाला. सांगू ना, काय करता अजून तू? सांगून आली. थांबा. शेवटी काय झालं? रडता रडता चांगुनीने आपल्या मुलाचा प्राण गमावला. प्राण गमावला. जेवण बनवलं, जेवण आणलं, वाढवलं असं. वाढताना बोलले, चांगुने त्याचं वस्तू कुठे आहे? चांगुने बोलले, देवा सर्व घेतलं माझ्याकडून, कम से कम माझ्या मुलाचं जरा मस्तक ठेवा मला पाण्यासाठी. हे चालणार नाही. काय बोललं? हे चालणार नाही. ह्याला पण ठेचून मारून मला जेवण करा. शेवटी ते आपण काय करतो माहिती नाही. शेवटी त्या मुलाचं शीर ठेचून आणखी जेवण बनवलं. जेवण बघा काय भक्ती असेल मुलाला मारायचं. शेवटी त्या मुलाला मारून आणि सांगितलं त्यांनी, चांगूना 4 पाने वाढवायची. किती? 4 पाने. मुलाचं मांस खाणं जमेल का आपल्याला? स्वतःच्या आई बाबाला ही गोष्ट बाबाला माहित नव्हती. ही गोष्ट बाबाला माहित नव्हती. बाबा आल्यानंतर विचार, मुलगा कुठे आहे? चांगला कुठे आहे? चिल्या कुठे आहे? ती बोली रडत बोली, ती खेळायला गेले. हे कोण आहे? महाराज. 4 ताटं वाढलेली आहेत. ते बसलेले आहेत. बाबा बसले आहेत, महाराज बसलेले आहेत, शंकर भोळे बसलेले आहेत. चांगलं बोलले, तू पण बस. पण त्याच्या अगोदर एक काम कर, तुझ्या मुलाला आवाज दे. बघा काय बघते. शेवटी काय झालं असेल? रडत रडत, तिला शाश्वत नव्हती का माझा मुलगा येईल असं. रडत रडत आवाज दिला, हे चिलिया बाण. चिलिया बाळ कोण म्हणाला माहिती? पार्वती म्हणाली. आणि त्यावेळेला देव प्रसन्न झाला. देव प्रसन्न झाल्यानंतर ही महत्वाची गोष्ट, देव प्रसन्न झाला ती महत्वाची गोष्ट अशी आहे की या खंडामध्ये, या अखंड पृथ्वीमध्ये चांगूना तू पार्वतीच नाव, तू पार्वती होशील. चांगूला सांगितलं तू पार्वती होशील. आणि पतीला बोलले तू माझं त्रिशूल होशील. आणि मुलगा कोण? सर्प. बघा काय भक्ती असेल. आपण भक्ती करतो असं बोलत आपण त्याच्या देवळामध्ये करतो. काही लोक भक्ती करतात, मोठे मोठे भक्ती करतात, असं काय. पण देवाना जे आता संत तुकारामांनी किती भक्ती केली असेल आपल्याला माहिती. संत तुकाराम, प्रल्हाद या लोकांनी किती भक्ती केलेली असेल. शबरी, सत्ययुगात शबरी होती. मग मला चुकत असेल तर मला सांगा. असं काय नाही. सत्ययुगामध्ये शबरी होती. शबरी का बाहेर पडली? शबरी कोण होती? शबरी एक राजाची राणी होती. बघा लक्षात ठेवा, शबरी ही राजाची राणी होती. एकदा असं झालं, राजा आणि राणी असे फिरत येत असताना, एका तलावामध्ये
या राणीचा पाय घसरला, अशा ठेवायचं, या राणीचा पाय घसरला आणि ती तळ्यात गेली. तळ्यात गेल्यानंतर ती मरण पावली. मरण पावल्यानंतर तिचा जन्म शबरी या नावाने एका भिल्ल जातीमध्ये आला. एका भिल्ल जातीमध्ये आला. त्या भिल्ल जातीमध्ये काय व्हायचं, लग्न व्हायची त्यावेळेला मांस द्यायचं. मांस आपल्या लग्नामध्ये बकऱ्या कापतात. त्यांच्या लग्नामध्ये असे 2-3 बकरी नाही, 300 200 बकरी कापायचे. तिच्या लग्नामध्ये 300 बकऱ्या कापायचे म्हणून त्याच्या वडिलांनी निश्चय केला की माझ्या मुलीच्या लग्नामध्ये 300 बकरी कापायचे. ही गोष्ट तिला माहीत पडली. ही गोष्ट तिला माहीत पडल्यानंतर तिने बोलले बाबाला, बाबा माझं लग्न करू नका. का तर माझ्या लग्नामध्ये एवढे तुम्ही वध करत असाल तर माझं लग्नच नको ना. एका लग्नामध्ये 300 वध होत असतील, 300 प्राण जात असतील तर माझं लग्न करू नका. एवढं बोलून ती शबरी कुठे गेली, जंगलामध्ये गेली, एका मठामध्ये गेली. त्या मठामध्ये गेल्यानंतर वाल्मिकी शब्द बोलले, आता बघा तिचं वय किती, 16 वर्षाचं असेल. 16 वर्षाच्या वयामध्ये ती आज भक्तीमध्ये पडली. त्रेतायुगामध्ये रामायण दर्शन दिलं तिला. त्रेतायुगामध्ये रामायण दर्शन दिलं. अशा ठेवायचं काय तिची भक्ती असेल सांगतो तुम्हाला. तर सत्ययुगामध्ये जसं चांगला गेली, तुमची अनुष्का गेली, मग वाल्मिकीने पण काय केले, स्वरमाऱ्याच केल्या. स्वरमाऱ्या करून बघा माणूस असतो ना, बोलतो ना माणूस, अरे काय वय तुझं, आता दारू सोड. आता दारू सोडून फायदा काय, आता मला वय झालंय बरोबर आहे, दारू सोड आणखी वय वाढेल. तर माहित नाही, मी आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये एक अशी व्यक्ती होती की आज ते उद्या मरेल अशी व्यक्ती. एवढी दारू प्यायची की त्याचं अंग असं कटकट करायचं आणि त्या अंगाला पिवळं झालं. आम्ही एका भक्ताला भेटलो. भक्ताला भेटल्यानंतर त्या भक्ताला सांगितलं, एक मनुष्य आम्ही आणणार आहोत. का आणणार म्हणला, एक मनुष्य आहे जाम दारू पितोय, तर त्याला जर तुम्ही थोडा सुधरावा काहीतरी आयडिया करा म्हणजे घेऊन या. तर आम्ही अशी 3 माणसं घेऊन गेलो. बरं माणूस सुधारला पाहिजे, माझ्याकडे सुधारला. त्याला असं विचारा नाही जर माझा वय झालेला आहे आता मी कसं. तर त्या माणसाला 3 माणसांना आम्ही घेऊन गेलो. घेऊन गेल्यानंतर त्याने काय केलं असेल, काय केलं नाही, त्या ठिकाणी बसलेला असेल. बघा मी औषध तुम्हाला देतोय, औषध तुम्हाला असं वाटलं, दारू प्या असं वाटलं तर त्यावेळेला औषध घ्यायचं. तुम्हाला वाटलं दारू प्या असं वाटलं तर औषध घ्यायचं. पण जर तुम्ही दारू पिली तर तुमचं पाय सुटून मारणार नाही असं काय खोटं बोलत नाही. ते पटलं नाही, ठीक आहे चला बघू आपण प्रयत्न करूया. मग त्यांना आम्ही घेऊन गेलो सगळं झालं केलं. आता काय काल दारू बंद केलेली आहे, आज त्यांना घेऊन गेलोय, त्यांचा अंग असला. मग त्याला आम्ही घरी आणलं. त्यानंतर बघा औषध व्यवस्थित द्या. पण काय गोष्ट झाली, त्याचा एक मनुष्य वारला. दुसरा मनुष्य दारू प्यायला लागला. दारू प्यायल्यानंतर त्याचे पाय सुजले. त्याला भीती वाटली. आता पाय सुजले म्हणजे काय बोलले होते, पाय सुजले म्हणजे तू मरशील. त्याचे पाय सुजले. तिसरा बोलते बापरे याचं वाटत चाललं. आता याच्यामध्ये एक मेला, दुसरा दारू प्यायला लागला. तिसरा जो आहे ना त्याने दारू सोडली. त्याने अशी दारू सोडली नाव पण घेत नाही, दारूचं नाव पण घेत नाही. माणूस बघा, माणूस आहे ना, माझं वय झालं
काय करतात, दात पडले, मला काय करायचं आहे? दारू सोडा, गुटखा सोडा, सगळं सोडा, पूजा करा, देवनाम करा, ऑटोमॅटिक सुधारतं. असं नाही देव सांगत तुम्हाला, देव सांगत नाही. ज्या जन्म दिला त्यावेळेस देवाने सांगितलं तुम्हाला, जन्म पोटामध्ये असताना मुलगा, देवा मला सोडव, देवा मला सोडव, माझी आई तिखट खाते, आंबट खाते, सगळं खाते, मला त्रास होतोय. देवाने काय सांगितलं असेल, तुला सोडतो, पण एक काम कर, सुटल्यानंतर भक्तीला लाग. जेव्हा करेन मी, मग मला तू सोड. ज्यावेळेस जन्म होतोय त्याला काय बोलतो तो, मी तुम्हाला बोललोच नाही काय, काय बोलतो तो, मी तुम्हाला बोललोच नाही काय. शेवटी माणूस काय माणसं भक्ती लागतात काय नाही. अशा देव, अशा मुलींनी, अशा ऋषीमुनींनी पहिल्या युगामध्ये कितीतरी लोक अशी भक्ती केलेली आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला, ग्रंथ लिहिले, रामायण लिहिले. रामायण लिहिलं पहिल्या युगामध्ये, लक्षात ठेवायचं, 17,28,000 एवढं वर्ष झाली त्यावेळेस त्रेतायुग झालं. पहिल्या युगामध्ये रामायण लक्षात ठेवता, राम आता लिहिलं नाही. पहिल्या युगामध्ये, पहिल्या युगामध्ये वाल्याचं वाल्मिकी होतं, कलियुगामध्ये नाही. कलियुगामध्ये वाल्मिकी नव्हता, पहिल्या युगामध्ये वाल्मिकी होता. 17,28,000 वर्ष झाल्यानंतर त्रेतायुग आलं. त्रेतायुगाचं आयुष्य किती होतं, 12,17,000. त्रेतायुगाचं आयुष्य 12,17,000. त्याच्यामध्ये रामाने जन्म घेतला. आपल्या बघा कलियुग आहे, कलियुग याच्या अगोदर सत्ययुग केलं, त्रेतायुग केलं, द्वापार केलं. द्वापारा युगामध्ये कृष्णाने जन्म घेतला आणि कलियुगाला माहिती आपल्या कोणाला माहित नव्हतं. पण ज्या वेळेला राम हा वनवासाला गेला, वनवासाला का पाठवलं, कारण त्या वाल्या पहिले त्यामध्ये असं लिखाण केलं होतं, लिखाण केलं होतं की त्रेतायुगामध्ये ज्या वेळेला राम जन्माला येईल त्यावेळेला अरण्यात शिला. आता मला सांगा तुम्ही, रावण कधी इथे आला होता का, त्याने याने केलं कोणाला? आता रावणाच्या लंकेमध्ये बायका नाहीत का सांगा, रावणाच्या लंकेमध्ये बायका असं नाही आहेत, मग तू इथे कशा आला? लंका जवळ आहे का नाशिकला यायला सांगा. आणि येऊन बघा त्या सीतेला काय कमी होतं सांगा साहेब, सीतेला काय कमी होतं, पण सीतेचं लक्ष कुठे गेलं माहिती आहे, या हरणावर गेलं. बघा या हरण मला पाहिजे, त्या हरण नव्हतं, आपल्याला माहिती आहे, बरोबर. शेवटी काय झालं, हे होणार होतं, हे रामायण घडणार होतं, रावण आला तिकडे. बघा रावणाने काय केलं माहितीये तुम्हाला, रावणाने फक्त सीतेला नेलं, रावणाने फक्त सीतेला नेलं. रावणाला डोळे किती होती, 10 तोंड होते. डोळे किती होते, 20 डोळे, 20 डोळे असं. आणि आज माणसाला किती डोळे आहेत, 2 डोळे. कंसाला किती डोळे होते, 2च. पण त्याने किती माणसं मारली, किती बाळा मारली, 7 बाळा मारले असते, मारले ना, माहिती आहे तुम्हाला. कंसाने स्वतः बहिणीची किती माणसं मारली, बहिणीची बाळ किती मारली, 7 मारली. ते डोळे किती होते, 2च. रावण डोळे किती होते, 20. पण त्याने काय केलं, फक्त सीतेला उठून दिलं. त्या ग्रंथामध्ये असं लिहिलं होतं, राम येईल. बघा ज्या वेळेला सीतेला पळवून नेलं, त्या सीतेला पळवून नेलं, त्याला कोणी बघितलं असेल, गरुडाने. माहिती तुम्हाला, गरुड बोललाय की बाबा असं असं होऊन गेलेलं.
पुढे कोण भेटलं माहिती आहे मला? पुढे मोर भेटला, मोर. बरं सांगतो मला. पुढे एक मोर भेटला. त्या मोराला जवळ केलं रामाने विचारला, मोरा तुला माझी दिसली का? मोर हो. आता हा उडणारा पक्षी आणि राम चालणार. त्याला काय सांगितलं असेल? मी वरून जातोय, तुम्ही खालून जा. पण जंगलामध्ये समंदर कसं काय? जंगलामध्ये समंदर कसं काय? त्याने सांगितलं एक एक पीस टाकतो मी. एक एक पीस टाकीत जातो, त्या पिसाच्या मागे तुम्ही जायचं. बरं असे त्यावेळेला मोर एक एक पीस टाकीत टाकीत पुढे चाललाय आणि राम त्याच्या मागे जातोय. हे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कीर्तन भरपूर आहे, भजन करता मला माहिती आहे. परंतु मोर चाललाय की पीस टाकीत टाकीत गेल्यानंतर मोराची पीस संपली. मोर खाली पडला. मोर खाली पडल्यानंतर त्या मोराला रामाने जवळ घेतला. काय सांगितलं? अरे दादा, तू माझ्यासाठी काय केलंस हे? तुला मी काय सांगू? त्याने असा आशीर्वाद दिला की तेव्हा मी केले बरोबर केले, तुझ्या माझ्यासाठी मी सर्व केलेलं आहे. त्यावेळेला त्याने सांगितलं असं, आता मी काय करू? काय पाहिजे बोल. कोण बोलला? राम बोला, त्या मोराला तुला काय पाहिजे बोल. त्यावेळेला मोर बोलला, मला काय नको, एकच काम कर. ज्या वेळेला तू द्वापर युगामध्ये येशील, लक्षात ठेवा, ज्या वेळेला तू द्वापर युगामध्ये येशील त्यावेळेला माझं पीस लावून ये. कळलं? बरं, या गोष्टी काही माहिती असतं, माहिती मला काही गोष्टी अशा आहेत. द्वापर युगामध्ये कोण आला? कृष्ण आला. कृष्णाने मुकुटावर काय लावलंय? म्हणजे तोच राम आहे. कृष्ण हा राम आहे. देवाने जे अवतार घेतले, बरोबर, देवाने अवतार घेतले, शेवटला त्याला येणं केलं आणि कृष्णाला ते मोर लावावं, पीस लावावं. बघा किती युग अशी गेली. सत्ययुग केलं, द्वापर त्रेतायुग केलं आणि आता द्वापर युगामध्ये कृष्णाने जन्म घेतला. त्याचं आयुष्य थोडं असेल 8,64,000. बरं, युग कमी होत आयुष्य, त्याचं आयुष्य कमी होत आहे. 8,64,000 या द्वापर युगाचं आयुष्य आहे. द्वापर युगामध्ये आपल्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे कृष्ण आणि सुदामा, पांडव, कौरव सर्व दिलेले आहेत, आपल्याला माहिती आहे. पण या युगामध्ये कृष्णाने जन्म घेतला. ते जन्म घेताना मोराच्या ते कृष्णा आलेल्या युगामध्ये, त्या युगात हे युग संपल्यानंतर कलियुगाचं आयुष्य जे आहे, आत्ताचे आयुष्य किती वर्ष झाले असेल? 5,000 वर्ष, 5,000 वर्ष झाले असतील. हे कलियुग चालू झालं ना, हे कलियुग चालू झालं तर या युगाला 5,000 वर्ष झाले. या युगामध्ये ज्ञानेश्वर होऊन गेले, संत होऊन गेले, शिवाजी महाराज होऊन गेले, फटके होऊन गेले, फटके भक्त आले असतात या युगामध्ये. याची नोंदणी फक्त काय केली? 8,000. या कलियुग जे आहे ते तुम्हाला 4,32,000 4,32,000 संपल्या पुढे होणार आहे ते सत्ययुग. ज्या वेळेला हे सगळे आयुष्य जेवढी आहेत आपले कलियुग आहेत, कलियुग, द्वापारयुग, त्रेतायुग, हे युग जेव्हा संपतील त्यावेळेला ब्रह्म विष्णू महेश यांचा एक दिवस होतो. सद्गुरु चरित्रामध्ये दिलेलं आहे, युग संपल्यानंतर ब्रह्म विष्णू महेश यांचा एक दिवस पुरा होईल. लक्षात ठेवा, म्हणजे कार्यक्रम चालू आहे.
आपल्याला वाटते देव नाही आहे. एकदा असं झालं होतं, एक मनुष्य जंगलात गेला. जंगलात जात असताना एका ठिकाणी वीट खोदायला लागलो. एकाने विचारलं, भाऊ कुठे झालास? म्हणजे मी जाऊन देवाला भेटाला. त्याने काय सांगितलं, जाऊन देवाला भेटाला. एक काम करता त्याला, देवाला सांग तुमची वीट खोदले, अजून किती खोदू? काय सांगितलं, आमची वीट खोदायला घेतलेली आहे, अजून किती खोदू असं नाही विचारलं. ठीक आहे विचारतो. आणखी पुढे गेला. एका बाईने विचारलं, दादा कुठे चालले? ते देवाला भेटायला चाललो. एक काम करता का जरा मला? बोला. आमची मुलगी मुलगी आहे, ती कधी बोलणार ते आम्हाला सांगा. ठीक आहे. असे करता 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 तो जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर त्याला एक साधू होता. साधू असा होता ना, मोठे केस असे बडे केस मोठे बांधले होते असे. अरे बाबा कुठे चाललास तू? महाराज मी चाललो देवाला भेटायला. ठीक आहे, एक काम कर, देवाला मला सांग की माझ्या आकृत्या देवा पुढे की मी आणखी भक्ती करू कशी करू, काय करू. आणि दुसरं सांग की माझ्याकडे सोनं आहे ते काय करू. एवढं सांगून तू निघून गेला. जाताना तर विचारलं, देव ते भेटणार नाही, देव नाहीच आहे, तर काय करू. त्याने उंच असं त्याच्यावर गेला आणि उडी मारणार. देव नाहीच आहे ना, लोकांना खोटं बोलणार, देव भेटताच नाही. आणि ह्या लोकांना वाटते देव का भेटत नाही. हा उंच ठिकाणी गेला, उडी मार. उडी मारल्यावर देवाने त्याला देवाने पकडलं. देवाने पकडल्यानंतर, अरे बाबा तू काय करतोस? बस देवा मला तू भेटलास ना, त्याला बाहेर काढलं. तो परत, आता तू एवढं लांबून आलास, तुला काय पाहिजे बोल. तू मला काय नको, मी आता निघत. बघा पुढे गेला. देवाने केलं, अरे इकडे इकडे. अरे देव कोणाला भेटत नाही, तुला देव भेटला, तुला काय पाहिजे बोल. मला काय नको, पण एक गोष्ट करा देवा. बोलते मी त्यावेळेला आलो इकडे, त्यावेळेला मला एक वीर खोदताना एक मनुष्य भेटला. तो बोला, देवा जर भेटला सांगा की वीर खोदायला घेतले, आणखी किती खोदू. त्याला सांग आणखी खोद, तुला सोन्याचे भांडे मिळतील. आणि दुसरी गोष्ट देवा, एक बाई भेटली मला, ती बोलली, दादा माझी देवाला सांग माझी मुलगी मुख्य आहे, त्या ती बोलली. आणि एक महाराज भेटला, म्हणजे तो महाराज नाही बोलतो, तो महाराज नाही, तो डाकू आहे. तो लक्षात ठेवा, तो कोण आहे? डाकू आहे. जा त्याला सांग तुझ्याकडे सोनं आहे ना, ते लोकांना पाठवून दे. ठीक आहे. याने का मागितलं नाही, बोला याने का मागितलं नाही. हा आला. हा आल्यानंतर बरं को म्हटला, तू साधू नमस्कार. देव भेटला? हा भेटला. तर देवाने काय सांगितलं? अरे देवाने सांगितलं तो माणूस आणि तो भक्त नाही, तो चोर आहे बोलता. समजा काय बोलतो? खरं बोला, खरं बोला, मी त्याला माहिती चोर आहे. पण एक गोष्ट कर, तुझ्या या केसामध्ये 100 तोले काय तंत्र असेल का, ती कोणाला दान करून टाक. तो बोला जन्मामध्ये कोण असेल, एक काम कर, तुला देऊन 100 तोल्याची कडा त्या देऊन टाक. कोणाला? त्या माणसाला. पुढे आला. पुढे आल्यानंतर तिकडे गेला आणि बाहेर विचारले, दादा देव भेटला का? देव भेटला. घाबरू नको, सांगितलं ज्या वेळेला तुझी मुलगी बोलेल ना, त्यावेळेला समोरचं माणूस काय देऊन टाकले. एवढं काय झालं, ती मुलगी धावत आली. काय बोलले, बाबा हे कोण? समज मला मुलगी मुकी होती. का बोलला, ज्या वेळेला मुलगी बोलेल, समोर उभा असेल त्याला ती मुलगी देऊन टाक.
आणि हा तिकडे गेला, तिकडे ती मुलगी आली धावत. काय बोलली ती, बाबा हा कोण? काय झालं, ती मुलगी त्याला देऊन टाकली त्या माणसाला. असं देवाने सांगितलं, असं देवाने सांगितलं. आणि पुढे आला त्यावेळेला त्या विरीवाला सांगितलं, आणखी खाना मला सोन्याचे अंडे घेतले. बघा, त्याला देव भेटला, आपण देवाकडे मागितलं, काय मागितलं, नाही मागितलं. पण त्याला त्याला जो होता महाराज, त्याने काय केलं, त्याने कडा केला सोन्याचा, तर बायको मिळाली. भक्ती कशी आहे बघा, त्याने भक्ती नाही केली. मला देवाला भेटायचा, देव भेटतो का? देव भेटत नाही. पण त्याने इच्छा केला, मला देव भेटत आहे. त्याने उडी मारली, देवाने छळलं त्याला. आणि त्या मुलीला बघा, त्या मुलीला ओळख होती, मुली बोलायला याचं सोनं चोर होता, सोनं त्याला दिलं. ते देव भेटला की सांगा मला. शाळेमध्ये एक मुलगा होता. मुलगा शाळेत जायचा, त्याला आई बोलत, आई मला देव कधी भेटेल? बरं, आपण तेव्हाच आहे, देव कधी भेटेल? त्या आई का बोलली, देव भेटेल रे बाबा, मग तू अभ्यास कर, तू असा अभ्यास कर, तुला देव भेटेल. देव भेटेल म्हणून त्या मुलाने एवढा अभ्यास केला, तो डॉक्टर झाला. पण त्याला देव भेटला. त्याला आईला विचारलं, आई मी डॉक्टर झालो, देव मला भेटला नाही. आई का बोलली, तू काय झालं? डॉक्टर झाला. कशामुळे झालं? मला देव भेटेल म्हणून. जास्त पढ, जास्त अभ्यास कर, तुला देव भेटेल. आज तो मुलगा डॉक्टर झाला. डॉक्टर कशामुळे झाला? देव मला भेटेल म्हणून अभ्यास केलास. म्हणजे डॉक्टरला म्हणजे देव भेटला की नाही? शाळेमध्ये हे होतं, त्याला मी भाषण केलं, मुलांना सांगितलं तुम्ही अभ्यास करा, देव तुम्हाला भेटेल. आता मुलांना अभ्यास करायला का माहित नाही मला. देव कधी भेटेल आपल्याला? ज्यावेळेला आता बघा, तुम्ही भक्ती करा, भक्त आता मावळे लोक आपण भक्ती करतोय, कुठली गोष्ट जी होणार नाही ती होती आपल्याला. याचा अर्थ आपल्याला देव भेटला की नाही? देव कधी भेटतो आपल्याला? देव समोर भेटणार नाही, देव समोर भेटणार नाही आपल्याला. जी गोष्ट आपल्याला न होणारी गोष्ट झाली म्हणजे आपल्याला देव भेटणार. बरं होतं आपण कधी कधी देव भेटले, आम्हाला देव भेटला. माणूस आता बघा, आपण भजन करतोय, हे करतो आपण. इथं असं झालं होतं, श्रीकृष्ण आणि अर्जुन एक होते. श्रीकृष्ण अर्जुन येत असताना एक ब्राह्मण आला. मला देव कसा भेटतो? एक ब्राह्मण आला, ब्राह्मण भिक्षा मागला. अर्जुनाने त्याला 2 नाणी दिली, साधी नाणी दिली. तो येऊन गेल्यानंतर काय झालं, एक चोर आला, ते दिलेलं गाठोडा चोर घेऊन गेला. चोर घेऊन गेल्यानंतर पुन्हा तो परत त्या ठिकाणी आला, पण अर्जुन आणि कृष्ण आला, तर हा भिक्षा मागला. कृष्ण बघत होता काय चालले. त्यावेळेला अर्जुनाने हिरा दिला. काय दिला? हिरा दिला आणि नेऊन त्याने घरी मटक्यात ठेवला. एका मटक्यात ठेवल्यानंतर पुढं काय करायचं म्हणून हा पुन्हा आला भिक्षा मागायला. त्याला अर्जुन आणि कृष्ण आला. तर कृष्ण बोलला, अर्जुन थांब, त्याला मी देतो. त्यावेळी त्याला 2 रुपये त्यावेळेच्या त्या कृष्णाने त्या माणसाला दिले. आता बघा कसं माणसाचं कर्म कसं असतं बघा. दिल्यानंतर आता हे मी काय करू यायचे? तो काय केला, जात असताना एका मच्छी मारल्याने एक मच्छी मारली होती. मच्छी मारून त्यावेळेला तो काय बोलला, अरे मच्छी मारा, हे काय करतोस? एक काम कर, हे घे पैसे आणि मला ती मच्छी दे. ती मच्छी घेऊन एका विहिरीवर आला, नदीवर आला. बघा नदीवर आल्यानंतर मच्छी सोडली त्याने. मच्छी सोडल्यावर बायको एकदा पाण्याला गेली होती, अंडा घेऊन.
बघायचं म्हणून तो हिरा जो आहे ना तर त्याला सापडला. तो काय बोलला, अरे सापडलं सापडलं सापडलं. तिकडून तो चोर झाला होता, त्याने चोरी केली ना चालू. समज मला ते हिरा सापडलं तर सापडलं सापडलं बोलत, चोरला वाटलं मी सापडलं. चोर तर तिकडे आला त्याच्याकडे ब्राह्मणाजवळ, क्षमा असावी चोरी मी केलेली होती द्रव्य घेऊन. तर मला सांगा तुम्ही कृष्णाला, अर्जुनाला सांगितलं कृष्णाने की अर्जुना ज्या वेळेला तो ब्राह्मण तुझ्याकडे आला त्याला काय दिलं, द्रव्य दिलं. ते द्रव्य कोणी चोरलं, चोराने. पुन्हा आला त्याला काय दिलं, हिरा दिला. हिरा नेऊन मडक्यात ठेवला, ते मडक्यात बायकोने त्याला नदीवर टाकलं की हिरा गेला. आणि त्यावेळेला मी त्याला दिलं, त्याने काय केलं माहिती आहे, आणि मासा विकत, मासा विकत घेतला. मासा विकत घेतल्याबरोबर त्याचं कर्म फिरलं आणि तो मासा सोडण्यासाठी नदीवर आला. त्याला काय सापडलं, हिरा सापडला. हिरा सापडला त्याला होते सापडा सापडला सापडलं सापडलं. तो चोर जात होता, चोरला वाटलं मी सापडला म्हणून चोर ते द्रव्य घेऊन गेला. जे कर्म पालन कर माणसाचं कर्म काय ते पाठवलं पाहिजे. माणूस चोऱ्या करतो, हे करतो, त्याला द्रव्य दिलं, द्रव्य का उपयोग नाही पडला. हिरा दिला, हिरा मी काय करू, पण कृष्णाने जर त्यात दिलं, नाणं दिलं, त्याच्याने विकत घेतात. काय विकत घेतात, मासा विकत घेतात. इथेच कर्म करा. तुला एवढं दिलं सोनं जाण्याचा फायदा काय केला, काय नाही केला. तर ज्या वेळेला देवाने दिलं कर्म पाळलं आणि सर्व वस्तू केलेल्या पुन्हा मिळाल्या. एकदा असं झालं होतं, एका गावामध्ये म्हातारी राहत होती. माणसाने कसं वागायचं कसं करायचं त्याच्यावर आहे बोध. आई का बोलली, माझ्याकडे ताक नाही आहे, बाहेर दुसऱ्या घरामध्ये गेली आणि ताक आणलं. ताक आणलं, ताक ठेवलं आणि त्या ब्राह्मणाने ताक पिलं. ताक पिल्यावर तो ब्राह्मण मेला. ब्राह्मण मेल्यावर म्हातारी घाबरली. अरे मी जेवण केलं, ताक पिलं आणि ब्राह्मण मेला कसं काय. गावामध्ये वार्ता पाहिली, अरे म्हातारीकडे ब्राह्मण मेला. सर्व लोक आले, सर्व लोक आले. त्यावेळेला एक बाई बोलली, आई तुम्हाला माहित आहे काय झालं, अहो ब्राह्मण मेला हो. पण कसा मेला मला माहित नाही. त्या ब्राह्मणाजवळ भरपूर द्रव्य होते, ते द्रव्य घेऊन म्हातारीने विष घातलं आणि ब्राह्मण मेला. ही गोष्ट त्याला गावात पसरली. पसरल्यानंतर चित्रगुप्ताला यमाला माहीत पडलं की काय ते गडबड झाली. त्यावेळेला चित्रगुप्त बोलला, यमा चल आपण खाली जाऊया. चित्रगुप्त आणि यम साध्या विषयामध्ये तिथे आले आणि ते बाहेर उभे राहिले. चर्चा चालू झाली. एक बाई हमेशा बोलते, अरे त्या म्हाताऱ्याने द्रव्य घेतलं आणि ब्राह्मणांना मानलं, त्या म्हाताऱ्याने द्रव्य घेतलं आणि ब्राह्मण सर्वांना आला. गोष्ट खोटी होती आपली. काय झालं त्यावेळेला चित्रपट बोलले की या ही गोष्ट कशी घडली. त्याला बघितलं ताकामध्ये काहीतरी विष होतं. ताकामध्ये काहीतरी विष होतं. काय झालं, म्हातारीला विचारलं, म्हातारी काय झालं, काय झालं माहित नाही. बघून मी ताक आणलं, ताक ह्याने पिलं आणि ब्राह्मण मरून गेला. तर ताकामध्ये विष कसं आलं म्हणजे एका सापाला विचारलं. साप बोला, विष माझ्यातून पडलं पण मी तरी काय करू. कारण काय, घारीने मला पकडलं होतं, घारीने मला पकडलं होतं, घरवर चालली होती, घाट दाबत होती आणि विष माझ्या मनातून ताकात पडलं. घार बोलली मी काय करू, घार बोलले मी काय करू, माझं खाणं येते, मला खायला पाहिजे. मग याच्यामध्ये कोणला उपयाचं देवाने ठरवलं, चित्रगुप्ताने.
त्यावेळेला जी बाई बोलत होती ना, खोटं बोलत होती, त्या म्हातारीने द्रव्य घेतलं आणि या ब्राह्मणाला मारलं. त्यावेळेला चित्रकूट बोलला की देवा हिला पहिला उठला, हिला उठला पाहिजे. देवाने तिला उचललं. त्यावेळेला चित्रकूट बोलला लक्षात ठेवा, जी गोष्ट आपल्याला माहित नाही ना ती बोलू नका. जी गोष्ट आपल्याला माहित नाही ना ती बोलू नका आणि खोटं खोटं सांगू नका. आपण काय करतो, आपल्याला खरं माहित नसतं. आमच्याकडे ते दिवशी ऍक्सिडेंट झाला, आमच्या गावामध्ये ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंटमध्ये एक बाई आणि एक पोरगी हे कोणाला माहित नव्हतं, पण लोकांच्या अफवा वेगळ्या होत्या. अरे असं झालं तसं झालं. पाहिलं कुठं मान्य त्यांनी सांगितलं. चित्रकूट बोलला पर्याय होता, तिने खोटं काम केलं. हे एका ताटात पडलं तिला वेगळे गार बोलली मला का माहित नाही, माझं खाण्यात मी खाल्लं. ते खोटं कशाला बोलतात भले. म्हणजे माणसाने सत्य ऐकल्याशिवाय पुढे सांगू नये असं करताना ते वेग आहे. दुसरी गोष्ट, माणसाचं कर्म आहे ना, कर्म ज्या कर्मानुसार माणसाच्या कर्मानुसार माणूस हा त्याचा प्राण जातोय. एक बाई होती ती गरीब होती. ती घरामध्ये काम करत होती. काम करत असताना तिला एक मुलगा होता. तो मुलगा काय 10-12 वर्षाचा असेल, 10-12 वर्षाचा असेल मुलगा. काम करत असताना तो मुलगा बाहेर फिरायला गेला. एवढा साप आला. साप आला. कर्म माणसाचं कर्म तर तो साप आला ना त्या मुलाला दंश केल्यानंतर एक शिकारी जो होता, शिकार धावत आला आणि सापाला पकडल्यानंतर तो शिकारी म्हणतोय बाई या सापाला तू मार. बाई तो तुम्ही सापाला का मारू, मी सापाला का मारू, आता माझा या सापाला मारलं तर माझा मुलगा जिवंत होणार नाही. माझा मुलगा जिवंत होता तर मारू शकतो मी, पण या सापाला मारून माझा मुलगा जिवंत होणार नाही. तर तो बोलतोय मारतो ते मी मारणार. तो साप बोलतोय अरे शिकारी दादा तू मला कशाला मारतोस, हे मी नाही केलं, हे मृत्यूने केले. मृत्यू मला बोलला जाऊन दंश कर. हे मी नाही केलं, मृत्यू बोलला मला जा दंश. मृत्यू त्या हातात आला. मृत्यूमध्ये मी नाही सांगितलं, माझं काम होत सांगायचं, पण मला मी नाही सांगितलं. मला काळ बोलला म्हणून मी सांगितलं दंश. आता बघा माणसाचं सापाने दंश केला, साप मृत्यूने मारला, मृत्यू काळाने मारला. काळ का बोलतोय मी पण नाही मारला, काळ बोलतो मी पण नाही मारलं, काळ बोलतो मी पण नाही मारलं. याचं कर्म त्या कर्माने आपण बोलतो रे का अरे साप मार सापाला मार. साप बोलत ना म्हणून साप बोलत ना अरे बा कशाला मारतो बाबा, मला याने सांगितलं मी केलं, मला त्याने मी केलं. मग बघा साप मृत्यू काळ आणि कर्म हे महत्वाचं होतं. माणसाचं कर्म आहे ना, माणसाचं कर्म असं आहे आणि माणूस हा कर्मामध्ये जातोय, त्याला कोण भूत करत नाही. तेव्हा बोलले की याचं कर्म असं होतं की ज्या वेळेला हा सर्व त्याने केलं त्या कर्मानुसार या सापाला त्याला मारावं लागलं. बघा माणसाचं कर्म आपल्याला वाटतं असं तो सापाने मेला. कर्म माणसाचं कर्म तसं असेल ना, कोणाचं कर्म माणसाचं कर्मामुळे म्हणून जाते असं जात नाही. माणसाचं कर्म आहे ना त्यामुळे जातो म्हणून. दुसरं एक सांगितलं असं माणूस आहे माणसाचं जास्त करून म्हणजे आपण मच्छी मटण खातो आणि दिलेले यामध्ये मच्छी मटण खातो आपण. माणसाने
मच्छी मटण खाऊ नये असं त्यावेळेला माणसाला जन्म झाला सांग ज्यावेळेला जन्म झाला माणसाला त्यावेळेला मच्छी होतं का आपण जन्मलो आपल्याला मच्छी दिली होती नाही ऐका मला मच्छी कोण खाते मटण कोण खाते मी पण कधी सोडलं मी पण खातो तरी असं दिलेलं आहे जी पक्षी जो प्राणी जो प्राणी तो पक्षी जन्मल्यानंतर डोळे उघडत नाही कुठलाही प्राणी पक्षी जोपर्यंत डोळे उघडत नाही त्याला फक्त मांस खाण्याचा देवाने अधिकार केलेला तुम्ही सांगाल कोण बघा कुत्रा आहे कुत्रा जवळ 5-6 दिवसांनी डोळे उघडतात गिधाड 5-6 दिवसांनी कावळा वाघ असे प्राणी आहेत हे प्राणी फक्त 5-6 दिवसांनी 12 दिवसांनी डोळे उघडतात त्याचे दात असतात ना ते वेगळे असतात त्यांची जठराणी असते जठराणी स्ट्रॉंग असते तर माणूस खातोय ठीक आहे आपण बोलत नाही पण जठराग्नी असते जठराग्नी आपल्यापेक्षा जे प्राणी आहेत ते आता मी सांगितले ते प्राणी जठराग्नी खूप पॉवरफुल असते ते बघा ते एकदा ते चोचीने भरतात ना चोचीने भरतात कावळ्यावर चोचीने भरतोय माणूस जन्म झाला काय त्याला काय देत नाही त्याला पाणी त्याला हे ते पितात असं म्हणून नाही त्याला थोडं मोठं पाणी देत नाही जेव्हा तो मोठा होतो तेव्हा त्याला सवय लागते तो प्राणी मटण खाणारा नसतो पण आता तुम्हाला बघा हे दुसरे प्राणी आहेत ते खात नाही दात असतात ना ते वेगळे असतात आपली लक्ष्मीच नका आपले चपटे ज्यांना चपटे नाही काय ना तो माणूस मांस खात नाही ज्याची नकाशा असतात ना तो मांस खातो परत अभ्यास आहे त्यामध्ये ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे ज्याची नकाशा असतात ना तो मांसाचा आहे आता माणसाने सुरुवात केली म्हणून माणसाला जठराग्नी फार कमी आहे बघा तुम्ही ज्या वेळेला माणूस आहे ना तो रात्री 12 वाजेपर्यंत दारू पितोय रात्री 12 वाजता दारू पितो दारू पिल्यानंतर तो 3 वाजता जेवतोय 3 वाजता तो काय करतोय मटण खातोय मटण त्याला पचत नाही जठराग्नी आपली पॉवरफुल नसते आपली जास्त वय होईल ना माणसाचं वय होतं वय जसं वय होईल जठराग्नी कमी होतो बघा जास्त खात नाही तो जास्त नाही खात कुठला बाय खात का जठराग्नी आहे ना ती जठराग्नी कमी असते म्हणून या प्राण्यांना जे दिलेलं आहे आणि आता काय बोलतो म्हणजे दृष्टांत आहे कुत्री बोलते देवापुढे कुत्रे असतात देवापुढे बोलतात हे देवा आता जन्म मला माणसाचा दे कुत्री बोलतात जन्म मला माणसाचा दे आणि माणसाला कुत्री म्हणतात का अरे लोक खातात ना हे मांस खातात ना ते हाडापणे मिळतात आपल्याला आताची कुत्रे आहेत ना त्यांना आपण जे खातो ना आपण हाडा पण देत नाही बघा तुम्ही माणूस आहे ना माणूस तो एकदम जास्त खायला बसताना तो मी पोरगा होता तेव्हा कसा होता तो काय बोलला माहिती बाबा मला फुकणी पाहिजे काय बोला तो मला फुकणी पाहिजे फुकणी हा शब्द आम्हाला कळलंच नाही जेवायला बसला होता पोरगा बोलला बाबा मला फुकणी पाहिजे आता फुकणी अर्थ मग कळला नाही फुकणीचा अर्थ तर तो पोरगा बोलला पप्पा मला फुकणी पाहिजे फुकणी आता आम्हाला कळला फुकणी का बोलतोय फुकणी म्हणजे असं नलिका ते आपले याची बकरा नलिका असते ती नली घेतली आणि काय केलं असेल ते असं केलं म्हणजे मानव सुद्धा ज्या कुत्र्याला वगैरे खाण्याचे जे आपण टाकतोय त्यातला आत्ता पण आपण खातोय म्हणजे माणसाचं ते नाहीच आहे माणसाचं आपल्याला खाणं नाहीच आहे आता माणसाची सुरुवात खायचा प्रश्न आहे पण चटणीप्रमाणे माणसाने खायला पाहिजे आणि तो 50च्या वरती गेला ना त्याने जास्त खाऊ शकतो कारण चटणी नाही आपली कमी होत आला कमी हे झालं
एकदा असं झालं, एका ठिकाणी 3 माणसं एका उन्हामध्ये बसले होते. 3 माणसं बसले होते. एकाचं नाव होतं सफलता, एकाचं नाव होतं प्यार आणि एकाचं नाव दौलत. तर एका बाईने घरातून बघितलं 3 माणसं उन्हामध्ये बसलेली आहेत. ती बाई तिथे गेली. गेल्यानंतर तिने विचारलं, अहो तुम्ही उन्हामध्ये बसल्यानंतर घरी या, आमच्या घरी बसा. तर ती बाई बोलली की तुम्ही आमच्या घरी या. ते का बोलले, आम्ही येऊ, पण आता एकच माणूस आहे. काय बोलले ती, याचा एकच माणूस आहे. ती गेली, घरामध्ये गेली आणि नवऱ्याला विचारलं, 3 माणसं उन्हामध्ये बसलेली आहेत. मी त्यांना आणायला गेलो, ते विचारलं नवरा घरी आहे का नाही. आल्यावर या, पण एकच माणूस आहे. नवरा बोलते एक माणूस म्हणजे काय असेल. नाही एक काम करत होते, पण तिघांना बोलतो. तिघांना ती गेली. पुन्हा गेल्यानंतर तिला विचारलं, बघा हे आहे दौलत आहे, दुसरे आहे सफलता आहे आणि एक प्यार आहे. तुम्हाला यातलं कोण पाहिजे ते घेऊन जा. तिला विचार पडला आणि ती गिरायला परत नवऱ्यापुढे जाऊन बसली. की 3 माणसापैकी एकच माणूस येतोय, तर आपण कोणाला आणायचं हा विचार. त्यावेळेला नवरा बोलला, एक काम करा, दौलत ना दौलत, मी आपलं घर बनवेल दौलत. ते होते काय राखू नका हो, सफलता बरे, सफलता बरे आपल्या घरामध्ये. तिकडे मुलगी बसली होती. पप्पा एक काम करणार, प्यार घेऊन ये. प्यार म्हणजे पर आपलं घर प्यार होते. पोलिसांनी शिकायचं तुझं ऐकतोय. आणि ती बाई पुन्हा तिकडे गेली. तिकडे गेल्यानंतर ते बोलले, एक काम करा, प्यार कोण आहे. प्यार मी. चला आता प्यार उठल्यानंतर चालताना सफलता पण आली मागे आणि दौलत पण आली मागे. बघा, ज्या घरामध्ये प्यार असेल ना, त्या घरामध्ये दौलत असेल. ज्या घरात दौलत असेल ना, त्या घरामध्ये सफलता असेल. आज ते बाईने एकाला बोलवलं, ते बोलले मी प्यारला बोलवलं, तुम्ही कशा येता. ज्या ठिकाणी प्यार आहे त्या ठिकाणी दौलत आहे. ज्या ठिकाणी दौलत आहे त्या ठिकाणी सफलता आहे. किती माणसं घरामध्ये काय पाहिजे, आपल्या घरामध्ये प्यार पाहिजे, सफलता पाहिजे आणि दौलत पाहिजे. हे माणसाचे आहे. कारण बघा, माणसाचे शांती नसेल घरामध्ये ना, ज्याच्या घरामध्ये तुळशी असेल, तुळशी, ज्याच्या घरामध्ये तुळशी नसेल ती परंपरा नाहीच. पण काही पण तुळशीची पूजा करत नाही. काही माणसाने तुळशी, माणसाची पूजा, माणसाने तुळशी पूजा करायलाच पाहिजे. कारण तुळशी विष्णुदेवाला फार आवडते. मध्ये एकदा असं झालं होतं, या मंडपामध्ये सर्व देवांची सभा भरलेली होती. एका मंडपामध्ये अशी देवांची सभा झाली होती, भरली होती. देव आल्यानुसार देव आले होते. माणसाचा मृत्यू कसा होतो बघा. माणसा सभेमध्ये आला. सभेमध्ये आल्यानंतर सर्व बसली होती. एवढा एम आला. एम आल्यानंतर तिथे एक पक्षी बसला होता. पोपट बसला होता, साईडला बसला होता पोपट. ते गरुडा ना यम आणि यम त्या पोपटाला हसला. गरुड आल्यानंतर काय झालं असेल, तिकडे एक साप होता. त्या पोपटाची वाट बघत होतो. बघा मृत्यू कसा आहे बघा. त्या पोपटाची वाट बघत होता आणि तो पोपट बसला होता असा ध्यान करीत. तेवढा तो सर्प गेला, त्याला डंस केला, सर्प मेला आणि पोपट मेला. बघा माणसाचं कुठे आयुष्य बघा. त्यावेळेला मीटिंग संपली आणि विष्णू बाहेर आले आणि गरुडाला काय झालं. ते काय झालं नाही. एम आपला एम आहे ना, तो गरुडाला पोपटाला हसला.
कोपऱ्याला असला तर हक्कांत पोपट घाबरला आणि त्याला मी तिकीट देऊन सोडलं. अरे मूर्खा, तुला माहिती काय झालं? ते इकडे असताना तो आज तर त्याला काय झालं नसतं. पुढे गेलं माणसाचं मरण बघा, कुठे माणसं ते पिंडी घेतलं बिघडून गेले बोला इथे काय येते काय चंद्रभागे तीरे उभा विटेवरी चंद्रभागे तीरे उभा विटेवरी चंद्रभागे उभा विटेवरी एक चित्त मनाने गाऊ जय हरी
Hallelujah.